योगदान असेल आणि नक्कीच या ठिकाणी देखील अनन्या याला मी विनंती करेल की आपलंच असं योगदान आम्हा समाजासाठी असून द्यावे आणि लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपल्या यादव सहाय्यक समिती गोवली विभाग आयोजित श्रीकृष्ण चषकसाठी आपल्या शिलीम गावचे आमचे अध्यक्ष तसेच समाजाचे माजी उपाध्यक्ष बबन चिले यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं सरचे स्वागत करतो. यानंतर आपल्या सामन्यांसाठी जे देणगी स्वरूपात आपले देणगीदार लाभले ते आपले विलास मारुती धुमाळ यांनी आपल्याला प्रत्येक संघाला सन्मान चिन्ह देऊन आपल्याला समाजासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आपल्या खामगाव गावचे सदस्य महेंद्रदादा गायकर यांनी समाजासाठी आर्थिक स्वरूपात सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. यानंतर स्थानिक सचिव संजयदादा खेडेकर या आपल्या सामन्यांस उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक स्वागत. यानंतर खामगाव गावचे सुपुत्र आपले संतोषदादा खतादे यांनी आर्थिक स्वरूपात सहकार्य करून आपल्या समाजाला सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक स्वागत. यानंतर सद्गुरू इलेक्ट्रिक्स इंद्रवदन लक्ष्मण माडिक यांनी आपल्या समाजासाठी आर्थिक स्वरूपात सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक स्वागत. उपस्थित सर्व समाज बांधवांचे या क्रिकेट सामन्यांच्या इकडे आपण सरचे स्वागत करत आहोत. यानंतर ज्यांच्या वतीने आपल्याला हा मैदान मोफत मिळाला आहे त्याचे आधारस्तंभ आणि ज्यांनी आपल्याला मैदान उपलब्ध करून दिला ते यादव सहाय्यक समिती गोवली विभाग मुंबई शाखेचे सल्लागार बाळकृष्ण काका कांबळे तसेच ज्यांनी मैदान दिला ते आपल्या विभागाचे आमदार असलमभाई शेख यांचे मनपूर्वक धन्यवाद. असंच आपलं सहकार्य साहेब आम्हाला वेळोवेळी मिळेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो. शिलीम संघाच्या कर्णधाराला तसेच वडवली संघाच्या कर्णधाराला मी विनंती करेन की आपला राखीव खेळाडू आम्हाला या ठिकाणी पवेलियन मध्ये पाठवून द्यायचा आहे. प्रफुल्ल तटकरे स्टेजकडे येण्याची कृपा करावी. प्रफुल्ल तटकरे वडवली संघाचा एखादा राखीव खेळाडू इकडे मंचाकडे संपर्क साधायचा आहे. तसेच सर्व संघांसाठी सूचना असेल की सामना चालू होण्याच्या 5 मिनिटे अगोदर आपल्या संघाचे दोन्ही राखीव खेळाडू या ठिकाणी पवेलियन मध्ये पाठवून द्यायचे. त्याचबरोबर सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुमचे सामनावीर ठरलेले पांडुरंग यांना विनंती आहे माईक जवळ संपर्क साधायचा आहे. पांडुरंग त्याचबरोबर श्रीकृष्ण चषक 2025 मध्ये सामनावीरासाठी टी शर्ट स्पॉन्सर आहेत ते आपले नरेश धुमाल. नरेश धुमाल साहेब स्पॉन्सर आहेत मंगेश चिले साहेब आणि टी शर्ट देण्यासाठी मी विनंती करतो नरेश धुमाल यांना स्टेजवर संपर्क साधायचा आहे. चालू असलेला सामना आई सोमजाई क्रिकेट संघ शिलीम ब विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ वडवली गौलवाडी आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो तुषार कांबळे. पहिला चेंडू या सामन्याचा तुषाराच्या माध्यमातून अतिशय खराब अशी लेंथ आपल्याला पाहायला मिळाली होती परंतु फलंदाज देखील बीट झाले आहेत. एक चान्स होता फलंदाजाकडे हा चेंडू सीमारेखा पार पाठवण्याचा कारण आपण तुषाराच्या माध्यमातून पाहिलात तर अतिशय खराब अशा पद्धतीचा हा चेंडू होता परंतु बीट होतोय फलंदाज जिग्नेश गणेश
पाहूया पुढचा चेंडू गणेशाच्यासाठी तुषार याचा कशा पद्धतीने समाचार घेतोय. एक ओपन स्टान्स घेऊन पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. चेंडू पाठवलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे परंतु नाही. चेंडू चाललाय सीमारेखा पार. चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम ब संघाच्या खात्याचं सुरुवात होते. श्री गणेशा होतो या चौकाराच्या मदतीने. सामनावीरची टी शर्ट देण्यासाठी समाजाचे माजी उपाध्यक्ष बबन चिले यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे येण्याची कृपा करावी. पुन्हा एकदा तुषार गणेशाच्यासाठी कशा पद्धतीने सामना करतोय. पुन्हा एकदा चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण केलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. हा ना काहीच मिस कॉम्बिनेशन आणि गचाळसक क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल ते आपल्याला वडवलीच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा तिसरी धाव देखील घेतली गेलेली आहे. अतिशय चतुर आणि चालाक अशा पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम सिलीम बॅट्समन गणेश अँड जिग्नेश. वेल रनिंग द बिटवीन फ्रॉम विकेट. धावसंख्या झालेली आहे 8. पहिल्या षटकाचे 4 चेंडू फेकले गेले तुषाराच्या माध्यमातून. धावसंख्या झालेली आहे 8. सकाळच्या 17 पासून आपण पाहतोय 10-15च्या सरासरीने धावसंख्या या ठिकाणी नक्कीच होते. 45 धावांची कमिटमेंट केले शिलीम संघाच्या कर्णधाराने. पुन्हा एकदा शॉर्ट लेनचा चेंडू होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय सीमारेखेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी चेंडूच्या मागे. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. अतिशय आक्रमक अशा पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला पहिल्या षटकामध्ये. गणेशाच्या माध्यमातून जिग्नेशाच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचे 10 चेंडू फेकले गेले तुषाराच्या माध्यमातून. धावसंख्या झालेले 10. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तुषार. कशा पद्धतीने समाचार घेतोय पुढील चेंडूचा पाहूया. पुन्हा एकदा स्विच हिट आणि हा चेंडू चालला सीमारेखा पार. चौकार. अतिशय आक्रमक अशा पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला जिग्नेशाच्या माध्यमातून. नक्कीच कमिटमेंट दिली होती शिलीम संघाच्या कर्णधाराने की आम्ही 44 ते 45 धावांचं आव्हान ठेवू वडवली संघासमोर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 14. आणि आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो सागर. सामनावीरची टी शर्ट स्पॉन्सर आपले MG गोल्डचे मालक आमचे शिलीम गावचे सुपुत्र मंगेश चिले यांच्याकडून खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पांडुरंग पेडणेकर यांना देत आहेत बबन चिले समाजाचे माजी उपाध्यक्ष मुंबई शाखेचे. तर त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. पुन्हा एकदा सागर तयार. गणेश तयार. पाहूया पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. गणेशाला काही समजला नव्हता. पुन्हा एकदा सागर तयार. गणेश तयार. पाहूया कशा पद्धतीने चेंडूचा समाचार घेतोय. ओ काय शॉट खेळलाय. यानंतर मुद्रेगावचे सुपुत्र अभिषेक परंतु त्या ठिकाणी मिस होतोय. झेल मिस होतोय. नक्कीच संधी होती परंतु झेल मिस होतोय. आणि 3 धावा मिळवण्यामध्ये यश प्राप्त झालंय ते शिलीम ब संघाच्या दोन्ही फलंदाजांना. कॅमेरामॅन युट्यूब चॅनल झोपला की काय तो बाबा. लक्ष दे आमच्याकडे पण लक्ष दे. सामनावीरची टी शर्ट देतो त्यांच्याकडे तिकडे कॅमेरा फोकस कर. आणि धावसंख्या झालेली आहे 17. दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू फेकले गेले. धावसंख्या झाली आहे 17. पाहूया आणि आता स्ट्राईकला आहे तो म्हणजे जिग्नेश. त्याने आतापर्यंत 2 स्विच हिट केलेत. पाहूया कशा पद्धतीने या चेंडूला सामना करतोय. पुन्हा एकदा स्विच हिट पाहायला मिळतोय पॉइंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. काहीसं गचाळसं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. वेल रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम जिग्नेश अँड गणेश. धावसंख्या झालेली आहे 20.
दुसऱ्या षटकाचे 3 चेंडू फेकले गेलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 20. पाहूया कमिटमेंट होती 44 ते 45 धावांची. पार पाडतायत का आपली कमिटमेंट शिलीम ब संघाचे खेळाडू? चला मित्रांनो, थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग करायची नाहीये. आणि आता आमच्या सोबत जोडले जात आहेत घोडेगुम गावचे सुपुत्र प्रथमेश दाबेकर. प्रथमेश, शिलीम ब संघाच्या कर्णधाराने कमिटमेंट दिली होती आपल्याला की आम्ही 44 ते 45 धावांचं आव्हान ठेवू, आणि वडवली गौलवाडीच्या संघाच्या कर्णधाराने देखील कमिटमेंट दिली होती की 30 धावाच्या आतमध्ये रोखून ठेवू. परंतु या ठिकाणी आपल्याला कोण अग्रेसर पाहायला मिळतोय? यावेळेला मात्र अग्रेसर ठरतोय तो आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम. कारण की सलामीची जोडी जिग्नेश आणि गणेश खरोखर मैदानामध्ये पाय रोवून आहे आपल्या संघासाठी. आणि कर्णधाराने सांगितलेलं 40-45 धावा आम्ही नक्कीच उभारू, आणि त्याच्या शब्दांवरती ठाम असलेले दोन्ही फलंदाज. यावेळेला सुद्धा चांगला शॉट चाललाय फाईन लेगच्या दिशेने. गॅप मध्ये चेंडू, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का? नाही, कारण की चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि समाधान मानावं लागेल ते फक्त एका धावेवरती. सागर हा वडवली गावचा सितारा, आपल्या संघाचा कर्णधार, आणि पूर्ण संघाची जबाबदारी आहे ती सागरच्या खांद्यावरती. अजय, आपण सागरला गेली अनेक वर्ष पाहतो, नक्कीच याच्या खेळाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नक्कीच, मी गेले अनेक वर्ष पाहतोय वडवली गौलवाडी संघाचं नेतृत्व करतोय सागर. आपल्या संघाची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो आणि आपल्या संघाची धुरा सांभाळून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करत असतो नेहमी सागर. आज काहीसं त्याला लय सापडत नाहीये. मगापासून आपण सकाळपासून चर्चा करतोय की ही विकेट जी आहे ती फलंदाजीला पोषक अशी विकेट आहे, परंतु त्या ठिकाणी सागर याचे जर आपण अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून मी सागरला पाहतोय, त्याच्याकडे कौशल्य आहे. स्लोवर वन, खोलवर टप्प्याचा चेंडू, अचूक टप्प्याची गोलंदाजी, असं त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. परंतु आज काहीसा दिवस सागरचा नाहीच आहे असं म्हणावं लागेल. नक्कीच अतिशय कमी वयामध्ये आपल्या गावाचं नेतृत्व करण्याची संधी त्याला मिळाली, आणि खरोखर समाजाच्या मॅच मध्ये गेली अनेक वर्ष संघासाठी नेतृत्व करत असताना सागर यावेळेला सुद्धा चांगला चेंडू होता. कमी वयामध्ये सुद्धा चांगला अनुभव पाठीशी असलेला हा खेळाडू आज मात्र प्रेशर मध्ये. नक्कीच नक्कीच प्रथमेश, प्रत्येकाचा दिवस असतो. काहींनी दिवस गाजवलेले असतात, काही जण दिवस गाजवत असतात, आणि काही जण दिवस गाजवणार असतात. वेळ ही प्रत्येकाची असते. नक्कीच सागर याला देखील आज काहीसे लय सापडत नाही, परंतु पाहूया कशा पद्धतीने पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडू पाठवलाय हवाई सफरला. पंच आमच्याकडे इशारा करताय 6 धावांसाठी. चेंडू जातोय सीमारेखा पार षटकार. मागापासून सकाळच्या सत्रापासून मी पाहतोय गणेश अतिशय आक्रमक पद्धतीची फलंदाजी पाहतोय त्याच्याकडून, आणि फाईन लेगला तो टार्गेट करतोय, मिड विकेटला टार्गेट करतोय. धावसंख्या झालेली आहे 30. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 30, आणि आता डेट ओव्हर मध्ये हाणामारीचं षटक वडवली गौलवाडी संघाकडून कोण घेऊन येते पाहूया. मला वाटतं ज्यांनी गेले अनेक वर्ष आपल्या संघासाठी मेहनत करून ज्यांनी हा संघ उभा केलाय असे आमचे मित्र आनंद कांबळे स्वतः मात्र आता खांद्यावर जबाबदारी घेत आहेत. प्रथमेश, काय सांगशील? आनंदकडे अनुभव आहे. मगाशी आपण अक्षयकडून युवा गोलंदाजाकडून पाहिली होती, अतिशय चांगल्या अशा पद्धतीने डेथवर टाकली होती. आनंद या ठिकाणी डेथवर टाकेल का? आनंद हे सुद्धा एक अनुभवी खेळाडू वडवली गावचे, आणि आपल्या समाजाचे एक चांगले समाजसेवक, नेहमी समाजाला सहकार्य करत असतात. आणि आजच्या श्रीकृष्ण चषकामध्ये आनंद यांच्या खांद्यावरती डेथ ओव्हरची जबाबदारी दिली आहे ती सागरने. बघूया आनंद मला वाटतं आपला अनुभव पणाला लावतील का, आणि त्यांच्या समोर आहे तो युवा जोश. हे दोन्ही खेळाडू मला वाटतं दिवस रात्र क्रिकेट खेळत असतात आणि त्यांचं रोजचं हे कौशल्य आहे. परंतु आनंद मात्र काहीशा गॅप नंतरला आपल्या संघामध्ये पुनरागमन करतायत, त्यामुळे थोडंसं डिफिकल्ट जाईल ते आनंद यांना. नक्कीच प्रथमेश, थोडंसं डिफिकल्ट जाईल, परंतु जर का आत्मविश्वास जर आपल्याकडे असेल तर कोणतंही अशक्य काम आपण शक्य करू शकतो. आणि आता सेट बॅट्समन स्ट्राईकला आहे गणेश. मगापासून आपण पाहतोय फाईन लेगला टार्गेट करतोय, मिड विकेटला टार्गेट करतोय. आनंदच्या गोलंदाजीने कशा पद्धतीने समाचार घेतोय. हा चेंडू पाठवलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया. तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न होतोय. नक्कीच 3 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत, खूपच चांगल्या अशा पद्धतीच्या, आणि 4थी धाव देखील घेण्याचा प्रयत्न करतायत. नक्कीच 4थी धाव देखील पूर्ण केले. प्रथमेश, सकाळपासून आपण चर्चा करतोय की क्रिकेटच्या खेळामध्ये फिटनेस महत्वाचा आहे. आताच देखील आपण पाहिलात 4 धावा मिळालेत शिलीम संघाला. तुला काय वाटतं आनंदकडून
अनुभव आहेच, परंतु डेटवर चांगली फेकली जाईल का? तू काय सांगू शकशील प्रथमेश? गेले अनेक वर्षापासून तू आनंदला ओळखतोस. नक्कीच कमबॅक केलंय त्याने, परंतु आत्मविश्वास आनंदकडे आहेच. नक्कीच आनंद यांनी कमबॅक केलं तर आपल्याला आनंदच आहे, कारण आनंदी आनंद गडे. बघूया आनंद काय करतोय आपल्या वडवली गावासाठी. पुढचा चेंडू आनंद यांचा, यावेळेला फुलटॉस होता, चेंडू चालला फाईन लेगच्या दिशेने. मला वाटतं मिसफिल्ड होती आहे आणि 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल. आणि या 3 धावा गणेश आणि जिग्नेशाच्या माध्यमातून. नक्कीच गोलंदाजाला जर आपण म्हणलं तर क्षेत्ररक्षणाची साथ असावीच लागते. एखादा झेल पकडला गेला तर गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढला जातो, परंतु काहीसं मिसफिल्ड झालं तर गोलंदाज देखील निराश होतो. हेच काहीतरी पाहायला मिळतं आपल्याला आनंदच्या माध्यमातून. नक्कीच ही 1 धाव होती, परंतु एका धावेचं रूपांतर 3 धावांमध्ये झालंय. मगापासून आपण पाहतोय डेतवर आनंद टाकतोय, एकही षटकार आलेला नाही अजून. पाहूया पुन्हा एकदा, आनंद सज्ज, जिग्नेश सज्ज. मोठा फटका मारलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. 1 धाव पूर्ण केलेली आहे. काहीसं गचाळ असं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तिसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. खूपच चांगल्या अशा पद्धतीची रनिंग पाहायला मिळतोय या ठिकाणी. जिग्नेशाच्या बॉडी लँग्वेज वरून वाटतंय काहीसा थकलेला आहे जिग्नेश. आतापर्यंत शिलीम ब संघाचे सलामीला आलेले दोन्ही फलंदाज या ठिकाणी उभे आहेत मैदानात आणि धावसंख्या झालेली आहे 41. कर्णधाराने दिलेली कमेंटमेंट आणि त्या कमेंटमेंटला खरे करून दाखवतात शिलीम ब संघाचे दोन्ही संघाचे फलंदाज. कर्णधाराचा विश्वास जतन करतायत. पुन्हा एकदा आनंद सज्ज, गणेश चप्पल होऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु खराब अशी लाईन टाकली त्या आनंदाच्या माध्यमातून आणि अवांतर धावामध्ये रूपांतर होतंय. धावसंख्या झालेली आहे 42. 44 धावांची कमेंटमेंट या ठिकाणी. शिलीम ब संघ आपल्याला अग्रेसर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आनंद सज्ज, गणेश सज्ज. आणि हा नो चेंडू. पंच आमच्याकडे इशारा करतायत. बॉल काउंट असेल. नोला काउंट आहे ना. रन घेणार. पंच हा चेंडू काउंट केला जाईल का रनआउट? पंच, अंपायर. आणि आता जिग्नेश याला माघारी परतावं लागतंय. अंपायर, बॉल काउंट आहे का? निलेश गोले, आपण कुठे असाल तर इकडे मंचाकडे थोडस संपर्क साधायचा आहे. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. सर्व संघाच्या खेळाडूने या ठिकाणी नोंद घ्यायची आहे की पंचांचा निर्णय हा अंतिम असा आहे. पंचांकडे कोणीही वाद घालायचा नाहीये. सचिव साहेबांना देखील मी विनंती करेल की कृपया आपण देखील थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. आपण तरुण तडफदार असं आपलं नेतृत्व. नक्कीच गेली कित्येक दिवसापासून या सामन्यांचं आयोजन केलंय आणि आमच्या सचिव साहेबांनी जी मेहनत घेतली ती मेहनत वाखाणण्याजोगे असेल. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असं आमचं व्यक्तिमत्व, लाडकं व्यक्तिमत्व भावेश माडिक साहेब आणि तसेच त्यांची संपूर्ण टीम, इतर सहकारी बंधू, आपण देखील खूप मनापासून प्रयत्न करून या सामन्यांसाठी मोलाचं सहकार्य करत आहात. त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. श्रीकृष्ण चषक 2025 साठी
महत्त्वाचं सहकार्य लाभतं ते म्हणजे आपले समाज बांधव आणि रोख स्वरूपात देणगी जमा करणारे सर्व आपले समाज बांधव आणि सहकारी. त्यापैकीच आपले खामगाव गोलवाडी गावचे महेंद्र महादेव गायकर यांच्याकडून 777 रुपयांची देणगी लाभलेली आहे. त्याचबरोबर श्री संजय पांडुरंग महाडिक 501 गोवेले गोलवाडी, श्री श्याम शांताराम गोले यानंतर होणारा सामना आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम अ विरुद्ध नवदेव क्रिकेट संघ पाष्टे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन की आपण इकडे माईक कडे संपर्क साधायचा आहे. पंच डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. 1 to go. शेवटचा चेंडू आनंद. बघूया सामना करतील ते शिलीम गावचा. बघूया यावेळेला चांगला चेंडू होता, मिड विकेटच्या दिशेने टटवलाय. 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, मिसफील्ड झाली आहे. 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय का? परंतु इथे थोडंसं मिसकम्युनिकेशन आणि तिसऱ्या धावेवरती विकेट मिळतोय. माघारी परतावं लागतंय ते शिलीमच्या फलंदाजाला. आता धावसंख्या झाली आहे ती 45. 45 धावांचं 46 धावांचं आव्हान असेल ते आता वडवली संघासमोर. जय हनुमान क्रिकेट संघ वडवली 46 धावा पूर्ण करायच्यात 18 चेंडूमध्ये. काय योगायोग आहे प्रथमेश. 44-45 धावांचं आव्हान दिलं होतं, कमिटमेंट दिली होती, धावा देखील तेवढ्याच केल्यात. याला म्हणतात आत्मविश्वास. नक्कीच शिलीम संघाच्या कर्णधाराला आत्मविश्वास आपल्या फलंदाजांवर होता. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय प्रथमेश 44-45 धावांचं आव्हान नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. आव्हान देखील चेस होण्याच्या मार्गावर होतोय. या ठिकाणी वडवली विरुद्ध शिलीम ब होईल का आव्हान हे चेस? काय सांगू शकशील या आव्हानाबद्दल? आव्हान हे चेस करण्यायोग्य आहे. 18 चेंडूमध्ये 46 धावा नक्कीच इथे होऊ शकतात, कारण की सागर कांबळे वडवली गावचा सितारा अजूनही मैदानामध्ये आहे. सागर कांबळेची जर बॅट टळपली तर 46 धावा होतील. मगाशी आपण पाहिलं गोलंदाजीमध्ये त्याला थोडंसं यश कमी आलं होतं, परंतु आता मात्र सागर कांबळे कमबॅक करेल का? आई सोमजाई क्रिकेट संघ शिलीम अ विरुद्ध नवदीप क्रिकेट संघ पाष्टी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेल की आपण इकडे मंचाकडे संपर्क साधायचा आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने शिलीम ब संघ मैदानात तैनात होतोय आणि सागर कांबळे याला मी विनंती करेल की आपले देखील फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवून द्यायचे. आनंद कांबळे याला देखील मी विनंती करेल की मित्र आपण देखील सहकार्य करायचं या ठिकाणी आम्हाला. 46 धावांचं आव्हान. पाहूया रोमांचक सामना होतोय, एक हाती सामना होतोय, कशा पद्धतीने सामना होतोय हे पाहण्यासाठी आमचे सर्व दर्शक या ठिकाणी उत्सुक जय जयकार करतायत. शिलीम संघ यादव सहाय्यक समिती गोयले विभाग आयोजित श्रीकृष्ण चषकसाठी पुरार गावचे उपाध्यक्ष श्री प्रमोद रामचंद्र साबळे यांचं आगमन झालेलं आहे. साहेब खास गावावरून हे सामने पाहण्यासाठी इथे आलेले आहेत. खरंच आपले खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट माणगाव रोहा शाखा अध्यक्ष प्रवीणदादा साबळे यांचंही आगमन झालेलं आहे. यानंतर मुंबई शाखेचे माजी सचिव योगेशदादा महाडिक यांचंही आगमन झालेलं आहे. याबद्दल सर्वांचं सहर्ष स्वागत. यानंतर आपला तरुण वडवडी गावचा सुपुत्र मंगेशदादा तटकरे यांचंही आगमन झालेलं आहे. त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आलेल्या सर्व समाज बांधवांचे सहर्ष स्वागत स्वागत स्वागत.
चला सामन्याला सुरुवात करूया. सार्थक थोडंसं स्पीडअप करायचं आहे मित्र, वेळ फार कमी आहे. सार्थक सामना चालू करून घ्यायचा आहे. नक्कीच आता सलामीला आलाय तो कर्णधार सागर कांबळे. गोलंदाजीमध्ये थोडंसं अपयश आलेलं, परंतु आता मात्र फलंदाजीमध्ये त्याला इकडे आपले 100% योगदान द्यावं लागेल. 46 धावांचं आव्हान पार करावं लागेल, कारण की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना मात्र वेळ मात्र नक्की बदलते. आता सागरची वेळ इकडे बदलते का पाहूया. सामना करतोय तो सार्थकचा. दोन युवा खेळाडू आमने सामने. आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम ब कडून पहिला षटक घेऊन येतोय तो स्ट्राईक बॉलर त्यांचा सार्थक. सामना करेल तो सागरचा. चला लवकर सामन्याला सुरुवात करूया. पुन्हा यावेळेला खोलवा टप्प्याचा चेंडू होता. चेंडू चाललाय फायनलिकच्या दिशेने. एक धाव पूर्ण करण्यात यश मिळालंय आणि आपल्या धावसंख्येचा श्रीगणेश केलाय तो सागरने. चला आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 15 मिनिटांमध्ये आपल्याला सर्व तीनही षटक कंप्लीट करायचे आहेत. त्याचबरोबर आपले समाज बांधव वैभव दिवेकर पाष्टीगावचे यांना विनंती आहे की त्यांनी माईक जवळ संपर्क साधायचा आहे. पाष्टीगावचे सुपुत्र आणि आपले समाज बांधव वैभव दिवेकर. यावेळेला खोलव टप्प्याचा चेंडू होता. चांगला शॉट मारलाय आणि आधीच्या बॅटमधून आलेला हा पहिला शॉट. एका धावेवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या झाली होती 2 चेंडू आणि 2 धावा. खरोखर सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. ती आई सोमजाई देवी क्रिकेट संघाचा युवा गोलंदाज, त्यांचं भविष्य म्हणून ज्यांना ओळखलं जातं तो सार्थक. सार्थक बघूया आपल्या सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीमचं विजयाचं स्वप्न सार्थक करेल का. पुन्हा एकदा यावेळेला चांगला शॉट. मिड विकेटच्या दिशेने चेंडू चाललाय गॅपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे इथे. 2 धावा पूर्ण होतील का. होय 2 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या झाली आहे ती आता 3 चेंडू आणि 4 धावा. चला पुन्हा एकदा यावेळेला सुद्धा चांगला शॉट. चेंडू चालला मिड विकेटच्या दिशेने गॅपमध्ये. बघूया चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण. सागरच्या बॅटमधून एकेरी दुहेरी धावा करत धावसंख्या मात्र वाढती आहे आणि धावसंख्या आता झाली आहे ती 6. इथे एकेरी दुहेरी धावा करून चालणार नाही. इथे चौकार षटकारांचा पाऊस पाडावा लागेल सागरला. बघूया आणि सागरच्या साथीला आहे तो आदेश, परंतु गोलंदाजही तितकाच तोडीस तोड. आई सोमजाई देवी क्रिकेट संघाचा शिलीम गावचा सार्थक. यावेळेला पंचांकडे दाद मागितली जाते. एज होती आणि सागरचा विकेट मिळतोय सार्थकला. संघाला लागलेला पहिला धक्का. माघारी परतावं लागतंय ते सागरला. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. शिलीम गावचा सार्थक धोले युवा सितारा आपल्या संघासाठी पहिल्याच षटकामध्ये कॅप्टन सागरला माघारी धाडलाय. आता मात्र फलंदाजीसाठी आले आहेत वन डाऊन बॅट्समन आनंद कांबळे. बघूया आपल्या संघासाठी एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखले जातात. सामना करतील ते सार्थक धोलेचा. पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु यावेळेला निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या झाली आहे ती 6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती फक्त आणि फक्त 6. काय सुरेख गोलंदाजी केली ती म्हणजे सार्थक घोले यांनी.
नवीन बॉलर, नवीन गोलंदाज झाले ते अभिषेक गोले. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा अभिषेक. आणि या पुढील होणारा सामना आहे तो म्हणजे श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे विरुद्ध श्री वरदविनायक क्रिकेट संघ पळसप आग्रेचा कोण. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी टॉस का बॉस मध्ये हजर राहायचंय. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे मित्रांनो, वेळ फार कमी आहे, प्लीज लवकर सहकार्य करायचं आहे. यावेळेला चांगला चेंडू होता अभिषेक कडून. चेंडू चाललाय गॅप मध्ये, 2 धावा काढण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण करण्यात यश मिळतंय का. धावसंख्या झाली आहे ती 9. अभिषेक मला वाटतं आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम गावचा हा युवा सितारा. ओके, एक शॉट. धावसंख्या झाली ती म्हणजे 8. अभिषेक मला वाटतं आज पदार्पण करतोय आपल्या संघासाठी आणि पहिल्याच दिवशी संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय आणि वैयक्तिक पहिलं षटक. काय सुरेख गोलंदाजी करतोय आणि त्याला तितकाच सपोर्ट मिळतोय तो आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीमगावच्या सर्व खेळाडूंकडून. खरोखर मनोबल वाढवलं जातंय ते अभिषेक घोलेचं, कारण की समाजामध्ये असेल किंवा गावासाठी असेल एक भविष्य आपल्याला घडवायचं आहे, पुढची पिढी तयार करायची आणि ही पिढी इथे तयार होतीये अभिषेकच्या माध्यमातून. नक्कीच कर्णधार सुद्धा शिलीम ब गावचा तितकाच यंगस्टर आपल्याला पाहायला मिळाला करण. आणि करणचा हा संघ सर्व यंगस्टर खेळाडूंनी भरलेला हा संघ खरोखर यावेळेला आपल्या समाजामध्ये आपलं नाव रोशन करतोय. यावेळेला मी सीट आहे आनंदच्या बॅट मधून, कॉटन बॉल होईल का. कॅच मात्र इथे सुटलेली आहे, काही हरकत नाही. अभिषेक खरोखर खूप चांगला प्रयत्न इथे सुरू आहे आपल्या संघासाठी. 100% योगदान अभिषेक कडून पाहायला मिळतंय आणि एक सोपा झेल होता परंतु थोडासा जीवदान मिळालंय त्या आनंदला. आता मात्र स्ट्राईकवर आलाय तो आदेश. एक मोठं आव्हान, मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना सामना आहे तो युवा खेळाडू समोर, परंतु युवा खेळाडू तितकाच तोडीस तोड. सुरेख अशी गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या झाली आहे ती 11. त्याचबरोबर मोरवणे आणि पळसप संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचंय. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आता होतीये ती 12. शेवटचा एक चेंडू बाकी, 1 to go आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू. मला वाटतं 3-4 वाईट चेंडूंचा अपवाद वगळता अभिषेकने काय सुरेख गोलंदाजी केली आहे. आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीमसाठी एक नवीन सितारा, त्यांच्या गावचं भविष्य इथे आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचीच एक छोटीशी झलक अभिषेक घोलेच्या गोलंदाजीतून पाहायला मिळाली. सुरेख, नक्कीच मला वाटतं पुढची अनेक वर्ष आपल्या गावाचं नाव रोशन करेल हा अभिषेक घोले. सार्थक घोलेचा मला वाटतं त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आता अभिषेक घोले आता तिसरं षटक घेऊन येतोय संघासाठी, तो म्हणजे करण कदम. संघाचा कर्णधार करण कदम, त्याने म्हटलं होतं आम्ही 45 धावा मारू आणि नक्कीच त्यांनी 45 धावा मारल्या. आता 46 धावांचं मोठं आव्हान कर्णधार हाताळतोय नेतोवर. यावेळेला चांगला शॉट जातोय का. यावेळेला पात्र षटकार आलाय आनंद कांबळेच्या बॅट मधून. आजच्या दिवसातील पहिला षटकार वडवली गावचा आनंद कांबळे. चला पुन्हा एकदा आनंद सज्ज सामना करतोय तो कर्णधार करण कदम, एक युवा कर्णधार, आजच्या श्रीकृष्ण चषकामधील सर्वात युवा कर्णधार. यावेळेला कमबॅक केलाय करणने.
गेली अनेक वर्ष श्रीकृष्ण चषकामध्ये ज्याचं नाव गाजलं तो शिलीम गावचा कुणाल कदम, आणि आता मात्र हा करण कदम त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आपल्या कदम घराण्याचं, शिलीम गावचं आणि आपल्या समाजाचं नाव रोशन करण्यासाठी यावेळेला हलक्या हाताने ढकललाय. एक धाव पूर्ण. मला वाटतं आता थोडीशी औपचारिकता उरली आहे फक्त आणि फक्त सामन्यामध्ये, कारण की चेंडू बाकी आहेत फक्त 3 आणि आव्हान आहे भलं मोठं. पुढील सामन्यासाठी विनंती आहे की दोनही कर्णधारांनी टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचंय. शेवटचे 2 चेंडू बाकी आता. मोरवणे संघाचे कर्णधार यांना विनंती आहे की टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचं आहे. समर्थ क्रिकेट संघ मोरवणे विनंती आहे की टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचं आहे. आणि यावेळेला करणच्या गोलंदाजीवरती झेल मात्र सुटलाय, परंतु काही हरकत नाही. हा सामना जिंकलाय तो आई समजाई देवी क्रिकेट संघ शिलीम यांनी. शेवटचा एक चेंडू बाकी. विजयासाठी फक्त औपचारिकता उरली. एका चेंडूवरती एक भलं मोठं आव्हान, अशक्य असं आव्हान आहे ते आदेश समोर. बघूया. आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळाली ती करण कदमला. माघारी परतावं लागतंय ते वडवली गोलवाडीच्या संघाला आणि शिलीम संघाला पुढील फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि वडवली गावाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल यादव सहाय्यक समिती गोवेले विभागातर्फे तुमचं मनपूर्वक आभार. पुढील होणारा सामना असेल तो म्हणजे श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे विरुद्ध श्री वरद विनायक क्रिकेट संघ पळसप आग्र्याचा कोण. पळसप संघाचे कर्णधार अल्पेश या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मोरवणे संघाचे कर्णधार यांना विनंती आहे की लवकरात लवकर माईक जवळ संपर्क साधायचा आहे. संकेत आणि आशिष.